मेळघाट, जिथे मानवतेला दृष्टी मिळाली. मेळघाट, डोंगर रांगा, घनदाट जंगलं, खडतर वाटा आणि साध्या माणसांचं प्रठीण जगणं. इथे आरोग्य सेवा देणं म्हणजे केवळ नोकरी नाही, ते आहे धाडस, करुणा आणि अखंड माणुसकीची परीक्षा. रस्ते नाहीत, वाहनं अपुरी आहेत, अनेकदा मोबाईल नेटवर्कही साथ देत नाही. तरीसुद्धा या दुर्गम भागात आरोग्य सेवेचा हात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची धडपड अखंड सुरू आहे. असाच एक दिवस बिलामल या अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र साजरावाडी येथे चंदन आणि चेतन जुळे बालकं जन्माला आली. 9 महिन्याची बालके होती. बाळंतपणानंतर सर्व काही ठीक असल्यासारखं वाटत होतं. पण समुपदेशिका ममता सोनकर आणि आरोग्य सेविका जयश्री राठोड या 2 मायेसारख्या माणसांनी ओळखलं की या बाळांना दृष्टीसंबंधी अडचण आहे. तपासणी आवश्यक होती आणि तपासणीत स्पष्ट झालं, ही बाळं रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी या गंभीर आजाराने ग्रस्त होती. वेळीच उपचार झाले नाहीत तर आयुष्यभराचं अंधत्व त्यांच्या वाट्याला येऊ शकत होतं. अतिदुर्गम भाग, अज्ञान, भीती, दारिद्र्य. पालक दवाखान्यात जाण्यास तयार नव्हते, पण ममता सोनकर आणि जयश्री राठोड थांबल्या नाहीत. वेळीच उपचार झाले नाहीत तर आयुष्यभराचं अंधत्व त्यांच्या वाट्याला येऊ शकत होतं. त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साबळे यांच्याशी चर्चा केली. बाळांना डॉक्टर कविता सातव, उतावली यांच्याकडे नेण्यात आलं. तेथून पुढचा प्रवास अधिकच कठीण होता. नागपूर, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि शेवटी सल्ला मिळाला, उपचारासाठी चेन्नईला जावं लागेल. चेन्नई, अतिदुर्गम मेळघाटातील गरीब कुटुंबासाठी ते स्वप्नासारखं होतं. पण इथेच मानवतेचा खरा प्रकाश दिसून आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वानखेडे, डॉक्टर जावरकर, धारणी, डॉक्टर कविता सातव, डॉक्टर साबळे आणि संपूर्ण आरोग्य पथक एकत्र आलं. चेन्नईला जाण्यास कुणी तयार नव्हतं. तेव्हा मेळघाट समुपदेशक काल्या काजदेकर पुढे आले. ते म्हणाले, मी जातो, आणि शस्त्रक्रिया होईपर्यंत त्या बाळांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. अमरावतीपर्यंत रुग्णवाहिका, नंतर चेन्नईतील शंकरा नेत्रालय, डॉक्टर प्रकाश खडके यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले. पैसे नव्हते, पण माणुसकी होती. धारणी तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र साजरावाडी, आरोग्य सेवक, सेविका, परिचारिका सर्वांनी स्वतःच्या खिशातून मदत केली. शेवटी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आज चंदन आणि चेतन अंधारातून प्रकाशाकडे पाहू लागले आहेत. मेळघाटासारख्या दुर्गम भागात आरोग्य सेवा म्हणजे फक्त औषध नाही, ती आहे आशा, धैर्य आणि माणुसकीचा स्पर्श. या 2 बाळांना मिळालेली दृष्टी केवळ वैद्यकीय यश नाही, ती आहे मानवतेचा विजय. ममता सोनकर सारख्या समुपदेशकांमुळे, जयश्री राठोड सारख्या सेविकांमुळे आणि निष्ठावान आरोग्य पथकामुळे आजही आपण अभिमानाने म्हणू शकतो की मानवतेतील ममता आजही जिवंत आहे. दुर्गम भागात जन्मलेल्या या 2 बाळांना दृष्टीचं वरदान देणाऱ्या सर्व आरोग्य सेवकांना सार्वजनिक आरोग्य सेवेचा मनापासून सलाम. सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे द्वारा प्रसारित.